मी असं सुप्रसिद्ध सायंटिस्ट तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही बघताय 4x4 धूम धडा. जोरदार टाळ्यांनी हसत हसत आपण स्वागत करूया आपल्या सगळ्या सायंटिस्टचं. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला तिथे येते एक अभिनेत्री जिला विकत घ्यायची एक सेकंड हँड कार. बघूयात मग आता तिला गॅरेज मधून कुठली कार विकत मिळते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वाती देओल आणि सुनील तावडे. मैं निकली ओ गड्डी लेने सड़क पे रस्ते पे एक मोड़ आया नी पायाला फोड़ आया एक मोड़ आया नी पायाला फोड़ आया आय 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 जाम फोड आलेत पायाला. आता ना मी नवीन गाडी घेतेच. एक लड़की भीगी भागी थी सोती रातों में जागी थी मिली एक अजनबी सी कोई आगे न मुझे तुम ही कहो ये कोई बात है. ओ ओ आ आ आ आ आ. एक्सक्यूज मी जेंटलमन. कोण इथं कोणच नाही जेंटलमन. Yeah. I want to buy car. Yeah. You know, I'm a famous actress. Yeah. So I can travel in a bus, train, etc, etc, etc. Yeah. I want a small and smart car. Yeah. Do you understand what I mean? Yeah. Yeah? Yeah, yeah, yeah. या उद्या या. तुम्ही मराठी आहात का? हो, तुम्हाला कसं कळलं? त्यानंच खास इंग्रजी बोलायची. हो, मला नवीन गाडी विकत घ्यायची. एवढं सांगा ना कुठली गाडी पाहिजे तुम्हाला? स्वस्त आणि मस्त. गाडी बुला रही है सीटी बजा रही है. हे काय गाडी स्वस्त आणि मस्त आहे. हो, स्वस्त आणि मस्त म्हणजे बजेट मधली हवी आहे माझ्या. बघा साधारण एक 5 लाखामध्ये गाडी मिळेल. म्हणजे 4 लाख गाडीला 1 लाख मला. 5,000 अख्खे. तुम्ही बैलगाडी घ्या. बैलगाडी? नाही तर नुसते बैल घ्या. नाही तर नुसतीच गाडी घ्या. अहो 5,000 रुपयात कशा 2 गोष्टी येतील? या ना मला एक गाडी. मग वाढवा ना तुमचं बजेट. 10,000 रुपये. 10,000. हे बघा गाडी आहे 10,000. हे बघा गाडी. हे बघा 10,000 समोर गाडी आहे बघा. ही अशी मोडकी? मोडकी मोल्ड केलेली आहे. आय टोल्ड यू ती फोल्ड पण होती. टिक्की आहे ना? डिक्की ती कुठं असते? हा डिक्की बघा. हा टॉप झाला. हे हेडलाईट आहे. हे वायपर झालं. हे साईड मिरर. हे बॉनेट झालं. हा बंपर झाला. आणि काय काय काय? डिक्की आहे आहे आहे. दाखवा ना दाखवा. हे बघा. काय दाखवताय? ही काय डिक्की दाखवते गाडीची? ही काय गाडी आहे? अच्छा अच्छा. मग गाडी चालवते तुम्हाला? नाही ना. ही धक्का स्टार्ट आहे. धक्का कशाला मारायचा? आता चावी असते ना गाडीला चालू करायला. तुमचं जर केस मोकळा सोडा ना. सोडा ना. कोण पण बघणार सोडा ना. ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखें इन्हें देख कर जीर. अहो काय करताय? अहो तुमची हेअर पिन लावून गाडी स्टार्ट करतोय. पिन कशाला? मग हेअर लावू का गाडीला? का गाडी लावू हेअरला? काय करू का सांगा ना. मी काय म्हणते आपण ट्रायल घेऊया ना. ट्रायल? काय पण तुम्ही ही वेळ आहे का? अहो तिकडे लांब एखादा जावं लागेल. आजूबाजूला कोण नाही तर बघावं लागेल. ओ मी गाडीच्या ट्रायल बद्दल बोलतेय. तेच म्हणतोय मी. भारी रस्त्यावर कशी काय गाडी चालवणार तुम्ही? मी ऍक्सिडेंट कराल ना. मग मारा धक्का. मारा धक्का मारा. आता मी अहो मी काय अडलं धक्का मारायला सांगतो. तुम्ही मला कसं धक्का मारताय? ठीक आहे सॉरी पण मला माहिती द्या ना. गाडीची माहिती देतो. हा बघा ब्रेक कुठे गेला? हा बघा ब्रेक आहे. मला माहितीये. ब्रेक दाबला की गाडी थांबते. आता थांबणार नाही. तो बंद झालाय. त्याच्या प्लेट गेलेले. अरे देवा. हा क्लच आहे. हा माहितीये.
क्लचवर पाय ठेवतो तुम्ही? नाही सॉरी. क्लचला पाय लावता? नाही नाही. पाय मोडून टाकीन तुमचे. अरे! पाय पडा, क्लचचे पाय पडा. बर बर. हा, त्याचे पण प्लेट गेलेले आहेत. अरे बापरे. हे गिअर आहे ना? गिअर नाही, तो हँड ब्रेक आहे. त्याचे पण प्लेट गेलेले आहेत. त्याची प्लेट गेली, त्याची प्लेट गेली, त्याची प्लेट गेली, सगळ्याच्या प्लेटी कुठे गेल्यात? आता लंच टाइम झालाय ना, सगळे जेवायला गेले प्लेटी घेऊन. हा, आणि इथे असतं ते कुठे? तिकडे काय असतं? हे बघा ना, ते असं गोल असतं. स्टेअरिंग. हा. ते बघा तिकडे भंगारमध्ये पडले, ते घेऊन ये तिकडे. घेऊन ये इकडं. हा. घेऊन ये इकडं. लावा इकडे लावा. इथे लावा. आपण फिरत नाहीये. फिरायला कशाला पाहिजे स्टेअरिंग? गरज आहे का? हो, असं कसं समोर अचानक कुणी आलं तर फिरायला नको का ते? आपण सरळ मार्गे आहोत, समोर बघून चालायचं. पण तरी सुद्धा हॉर्न नाही वाजत आहे. कुणी आलं तर मग आपल्याला ते तो फिरवायला. बघाल ना, आपल्याला काय, तो बघाल, तो वळवल. आणि ते घाटामध्ये असं पटकन असं कुणी आलं अजून समोर. गाडी घेतली नाही आणि घाटामध्ये चालली ही बाई. हा? पण समजा मी गाडी घेतली आणि आला घाट, तर मग असं वळणावर वळणावर गाडी थांबवायची. हं? गाडी थांबवायची, गाडीत असं उतरायचं, गाडी अशी उचलायची, अशी ठेवायची, गेली गाडी. एवढी मेहनत करायची? अरे तुम्हाला एवढी मेहनत करायची गरज नाही. तुम्ही एवढ्या सुंदर आहात. हो. नुसतं तुम्ही असं नजरेनं एवढं केलं तर सगळी जनता येईल तुमच्या मदतीला. मग हो का? हे? पण समजा मी रात्री एकटीच अडकले तर? मग मी, आ? मला फोन करा ना तुम्ही. अच्छा मग मी टोईंग व्हॅन फटवीन. अच्छा अच्छा. ती येईल आणि टोईंग कॅन घेऊन जाईल. बर. अच्छा. त्याच्यावर आमचं गाणं पण आहे. कुठलं? ट्विंकन कार चलती, ट्विंकन तिकडं नेती, ट्विंकन कार चलती, ट्विंकन तिकडं नेती. आईले ही बाई कशावर पण नाचते. हे बघा, मला तुमची गाडी दाखव. हो थांबा, हो बाई थांबा, हो थांबा की मी तुम्हाला दिवाळीची वापर देतो. वापर? हा, वापरलेली गाडी आहे ना, या वापरलेल्या गाडीवर तुम्हाला 1000 रुपये डिस्काउंट. 1000 रुपये? हा, पण गाडी धुवायची ना. असं कसं? तर दिवाळीत गाडी धुवायची नाही म्हणजे? दिवाळी काय कधी पण धुवायची नाही. हा? रंग उडेल ना मग, आणि मग ओरिजिनल मालकाला कळत उगा फुकटची बॉम्ब होईल. अच्छा, मग म्हणजे चोरीची गाडी आहे? बॉडी चोरीची आहे, बॉडी. बॉडी चोरीची आहे? आणि मग टायर? टायर ओरिजिनल आहे, एकदम टायर ओरिजिनल आहे, त्याच्यात हयगय नाही. हे बघा, हा सायकलचा आहे, हा स्कूटरचा आहे, हा रिक्षाचा आहे, आणि हा हातगाडीचा आहे. 4 टायर लावलेले. अहो, पण सायकलचा टायर? तुम्हाला नको असेल तर तुम्ही ट्रॅक्टरचा लावा ना. हाय का नाही काय? अशी गाडी चालेल कशी? अशी. हे काय पडलं इथे? हे एशीचं पाणी गळतंय. आपण गाडी चालवून बघूया का? हो चाल चाल चाल. तुम्हाला सोय करतो बघा. इकडे इकडे हा, गाडी चाल. इकडे. हे काय आहे? हे लाकडाचा दरवाजा आहे ना. या इकडे या, या बसा आतमध्ये या. या बिंदास बसा 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 तुम्ही बसा. अहो, पण बसू कुठे? ते बघ टेबल आहे तिकडं, ते वडा की वडा बसा. बसा नीट बघ. हे तुझा आत घ्या, दरवाजा सापडेल नाही तर. आता मी बसतो. असा गाडीचा दरवाजा उघडणार? शटर आहे ते. आता कसं मोकळं वाटतं ना, मोकळं एकदम. हो वाटतंय, पण ही अशी गाडी चालवायची? अशी अशी कशी चालवणार गाडी? नाही. गाडीला बॅटरी आहे. बॅटरी आहे गाडीला. हे बघा, हाय बॅटरी. अहो, काही काय उघडतो असं कुठून अचानक? कुठून पण उघडते गाडी. हा? हा. हे बघा, हे उचला. हो काय तो उचला. फिरवा असा. समोर एखादा ट्रक तेव्हा ट्रक दिसला, ट्रक दिसला. टाका टाका लवकर टाका. हा, चालली गाडी चालली. खूप मजा येते, मस्त. हवेशीर वाटते की नाही? एकदम एकदम. तुम्हाला अजून हवा पाहिजे? चालेल की. 1 मिनिट. अहो, समोरची काच फोडली. हा, आता कसा मस्त गार गार हवा वाटते नाही. हो, पण थांबवायची कशी गाडी? ही गाडी थांबवणार नाही. समोर झाड आलं की त्याच्यावर आदळायची. आणि झाडं नसेल तर? आता माणसं असतील की रस्त्यावर? आणि माणसं नसेल तर? मग नाही थांबणारी गाडी. मग?
तो ट्रक थांबला ना की आपली गाडी थांबणार आपोआप. डाम. वा वा वा, कुणाकडून कमेंट्स घेऊयात? मी सांगू, मला डॉक्टरांकडून ऐकायचंय. स्वाती, खूप छान दिसतेस तू. सुनील तावडेंचं मला एक भयंकर आवडणारी गोष्ट म्हणजे तो एक अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी देणारा माणूस आहे. थँक्यू सो मच स्वाती आणि सुनील, तुम्ही खूप छान हा ऍक्ट केलात, मजा आली. तर आता इथे येतो एक बॉस ज्यानं आपल्या ऑफिसमध्ये ठेवलाय आज एक इंटरव्ह्यू. पण त्याची बायको जाम संशयी हो. तिचा असं संशय आहे की बॉसचं काहीतरी लफडं चाललंय ऑफिसमध्ये, म्हणून तिने त्याच्या मागावरती पाठवलाय एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. बघूयात मग आता ऑफिसमध्ये काय धमाल घडणार आहे. आणि ही धमाल आपल्या समोर सादर करण्यासाठी येतोय फुबाळपूरचा सुपरस्टार भाऊ कदम आणि 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 एक मेगा सुपरस्टार बॉस. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. बच ना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ कितने. देख इधर यार ध्यान किधर है. अरे देख इधर यार ध्यान किधर. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. तोच मी सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आणि हेच ते ऑफिस. भाई स्पॉट बॉय बोलतोय. भाई स्पॉट वर पोहोचलोय. तुम्हाला पाहिजे असलेल्या नवऱ्यांची मी लिस्ट कर. तुमच्या नवऱ्याची सगळी माहिती मी तुम्हाला कळवतोच. ओके बाय बाय. मिस यू. आय लव्ह यू. बाई आय लव्ह यू हा कोड वर्ड आहे, तुम्हाला सांगायला विसरलो मी, सॉरी. काय कळलं तुम्हाला? डिटेक्टिव्ह काय बोलतात ते कोणालाच कळत नाही. आमचे काटकसर सर असं म्हणायचे, ओहो, चला इंटरव्ह्यूची वेळ झालेली आहे. आता चांगला एखादा माणूस इंटरव्ह्यू साठी यावा बाबा. कशाला केस वाढवले शब्द जात नाहीत. कोण आहात तुम्ही? असे काय घुसला आणि काय बोलताय? हे 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 काय आहे? हा तोंडाचा व्यायाम आहे. हा व्यायाम केल्याने असे शब्द स्पष्ट, बर, सुंदर, अच्छा, अशी छान शब्द तयार. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी सर. नो प्रॉब्लेम. प्लीज 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 सर प्लीज प्लीज. काय बोलायचंय तुम्हाला? कशासाठी आला इथं? मी इथे कामासाठी आलेलो आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. कामासाठीच मला माणूस हवा होता. अर्ज केलाय. इरशाद. तेरी शादी पे दूं तुझको तोहफा मैं क्या. मैं क्या बोल रहा हूँ? शायर काय बोलतो ते आधी ऐका. पेश करता हूँ दिल के. मारलं का ना? सॉरी मार चुकलं. मारलं का? मार चुकलं. नंतर तिकडे वाचतील. मी बॉस आहे की नाही? माझ्या समोर गाडी नाहीत म्हणायची. अर्ज म्हणजे लिखित अर्ज केलाय का नोकरीसाठी? काही तुम्ही पेपर द्या काय? नीट बोला. तुम्ही पेपर द्या अर्ज कळलं मला. तुम्ही पेपर द्या मी लिहून देतो. अच्छा अच्छा, म्हणजे मीच पेपर द्यायचा, तुम्ही लिहिणार वगैरे. मग काल काही तयारी केली नाही तुम्ही? नाही केली ना. काय केली? काल रात्री मी झोपलो. मी काय पतंग उडवली मग? हा तुमचा प्रश्न आहे. पण तयारी काय केली ती सांगा मला. काल रात्री मी झोपलो. हो. 5चा गजर लावला. ओके. 4:30 वाजता उठलो. का? गजर वाचतो की नाही ते मला बघायचं होतं. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे काय केलं मग? नंतर मी उठलो आणि
गजर बंद केला. नंतर परत झोपलो. बर. नंतर अचानक उठून समोर बघतो तर काय काय माझ्याकडे काय बघतो पुढे बघा ना तिकडे काय घड्याळात 8:15 वाजले होते. अरे 8:15 वाजता उठलोय डायरेक्ट सांगा ना मग. हा मी 8:15 वाजता उठलो, आंघोळ केली, शर्ट घातलं, पॅन्ट घातले, शूज घातले, सॉक्स घातले आणि आय म्हणली पोरा हा? तू बनियान घातलीच नाही. अच्छा अच्छा मग पुढे मग परत मी शर्ट काढलं, पॅन्ट काढली, शूज काढले, सॉक्स काढले, आंघोळ काढली. आंघोळ काढली. तुमच्यामध्ये आंघोळ काढतात हा कशी? असं मगात पाणी घेतात, हा. असं वाळतात आणि हा. टाकून देतात. मग हा मग मी शर्ट घातलं, बनियान घातली, पॅन्ट घातली, शूज घातली, इकडे आलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला कळली ना तुमची सगळी तयारी. महत्वाचा प्रश्न, तुमचं शिक्षण किती झालंय? एवढा नाही नाही खाली खाली 5वीत असताना अख्ख्या वर्गात मी एकटा पहिला आला होता. नापास झालो. मग पुढे बस बसलं, बस 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 झाला व्यासंग. हो? अरे मला पुस्तकी किडा व्हायचा नाहीये. बरोबर. अरे नाही हो, व्हायचं हो, मला पुस्तकी किडा नाही व्हायचं. चाल, नाही व्हायचं. कळलंय मला. आता महत्वाचा दुसरा प्रश्न, काम काय कराल आपण? मी तुमच्याकडे काम करायला आलेलो नाहीये. वा 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 वा. एवढं सुंदर नख आहे. तुम्हाला तुम्हाला म्हणालो मी. वाव. मला तुमचा हा ऍटिट्यूड फार आवडलेला आहे. तुमची बोलण्याची ती पद्धत, तुम्ही इथून बोलला, तुमचं एक्सप्रेशन, तुमच्या डोळ्यातला कॉन्फिडन्स मला फार आवडलाय. यासाठी मी तुम्हाला 100 रुपये देतो. हाड मी तुम्हाला आशीर्वाद देतोय की तुम्ही असेच वागा. मी अभिनंदन करतोय तुमचं. जेव्हा लहान होतो, तुम्ही कंपनी लहान होती, तेव्हा माझाही हाच कॉन्फिडन्स होता. मी कधीही माझ्या कंपनीमध्ये बॉस म्हणून वावरलो नाही. मी यांना फॅमिली प्रमाणे वागवले आणि मी यांचा फॅमिली मेंबर. तुम्ही माझ्या नवीन कंपनीत काम कराल का? आधी जुन्या कंपनीत घ्या ना. हा बाया जिरा पहाड के नीचे. काय बोललात का तुम्ही माझ्याशी? नाही नाही स्वतःशी बोललो. ओके सॉरी सर सॉरी. मला सांगा तुमचे स्टाफशी संबंध कसे आहेत? कशाला केस वाढवलेत काय? तुमच्या काय? मला सांगा तुमच्या स्टाफशी संबंध कसे आहेत? हा, प्रेमाचे, आपुलकीचे आणि सौख्याचे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे क्लार्कशी मैत्रीची. करेक्ट. आणि हापूसबाईशी ऑफिस बॉय. ऑफिस बॉय येतं मला. अरे नको, त्या काय गोष्टी करताय? कसले घाणेरडे व्यायाम करताय? हात लावू नका मला. हा व्यायामाचा प्रकार आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बोला आता. आता बघा एकदम स्पष्ट हं. ऐका आता. तर हापूसबाईशी कसं सर सॉरी सॉरी सॉरी. काय खाली ना माती. ऑफिस बॉय. ऑफिस बॉयशी माझे कसे संबंध आहेत? सौख्याचे आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे ऑफिस बॉयशी तुमचे सौख्याचे संबंध आहेत या. आणि तुमच्या पीएशी तुमचे प्रेमाचे संबंध आहेत. हो. बरोबर. म्हणून तुम्ही त्या सेक्रेटरीला तुमच्या ऑफिसमध्ये बोलवता करेक्ट. आणि तुमच्या मांडीवर अरे हाय 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 ग. हॅलो, तुमचं ना डिफेक्ट आहे काहीतरी. ते सगळं नीट करून नंतर आपण बोलूयात. हा, नाही नाही मांडीवर बसवता. माझ्यावरती नाही ते आरोप करायचे नाहीत. एकतर माझी सेक्रेटरी ही ती नसून तो आहे, तो एक पुरुष आहे. म्हणजे तुमचे पुरुषाशी संबंध आहेत? हो 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 हो. अरे तुम्हाला साधी बाई पटवता येत नाही? नाही नाही हो, काही काही माझ्यावरती आरोप करताय. हे बघा, तो पुरुष आहे आणि बाई पटवायचं म्हणाल तर मी एक बाई पटवलेली आहे. यस. सांगा सांगा कशी दिसते कशी दिसते सांगा. आहोत मी. सांगा 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 ना सांगा. दिसायला ना सुंदर आहे सुंदर आहे. पुढे 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 गालावरती तीळ आहे. अच्छा अच्छा गालावर तिळ आहे तिळ. गाल, गाल, गाल गाल गालावर तिळ आहे. गालावरती तीळ आहे. हा. अशी स्फट आहे दातामध्ये तिच्या. खोटे दातात मस्त आहे अशी. काढा ना. हा माणूस काय येडा आहे का काय? न गडकलं होतं. ओठ असे ना डाळिंबासारखे तिचे.
आणि अशी केसांची बट सतत तिच्या चेहऱ्यावरती अशी 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 फिरत असते आणि सुंदर अशी ती बट. नाव काय? मी माझ्यापासून लांब राहा, मी तुम्हाला सांगतो. नाव काय तिचं? हा हा कुशल बद्री की नाव, तिचं नाव काय? कुमुदिनी चव्हाण. यस. बाई केस सॉल्व झालेली आहे. तुमच्या नवऱ्याचं माझ्या बायको बरोबर संबंध आहे. ब्लास्ट 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 ब्लास्ट. बघितलं भाऊ, अँकर असल्याचा फायदा. भाऊ आता तुम्ही सांगा की आपल्या या स्किट वरती आपण कमेंट्स कुणाकडून घ्यायच्या? सुप्रिया. काय बोलू भाऊ तुमच्याबद्दल. खरंच मस्त झालं स्किट आणि निलेशने पण खूप छान केलं. भाऊ रे भाऊ तेरा रंग कैसा जिसमें मिलाए होए उस जैसा. हे कोणावरही करू शकतो भाऊ स्किट. मस्त मस्त, खूप मजा आली, धमाल. आतापर्यंत आपण या मंचावरती अनेक पोलीस स्टेशन पाहिलेले आहेत, पण आज आपण जाणार आहोत अस्सल पुणेरी पोलीस स्टेशन मध्ये, जिथे अटक झाली आहे एका अभिनेत्रीला. बघूया तिचा बिचारीचा गुन्हा काय नक्की. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे आणि तृप्ती खॉम खॉम. राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 सीताराम. बोलो सीताराम की जय. ओम केशवाय नमः, नारायण नमः, सदाशिवाय नमः, कसबाय नमः. आता बाकीच्या पेठा सोमवार नमः, मंगळवार नमः, बुधवार नमः, गुरुवार नमः, शुक्रवार नमः, शनिवार नमः, कातरस देव वानवड्याय नमः, कोथरुडाय नमः, हडपसराय नमः. चला, सगळ्या पुण्यनगरीला नमस्कार करून झालेला आहे. पण काय सांगू स्नेहांनो, आजकाल आमच्या या पुण्यनगरीत पापकर्मे फार वाढू लागलेली आहेत. अरे काय हा आरडा ओरडा चालू आहे बाहेर, कसली ही बॉम्बा बॉम्ब. अरे कुठे कुठे उलटलेत सगळे हवालदार. मी अगदी हवालदिल झालेलो आहे. अरे कोण आहे तो बाहेर? उपट सोंभ आज सोडा त्या महामूढास. मैं फूलन देवी ओहो यूपी से आई ओहो जो पंगा देगा वो मर जाए रे. मैं फूलन देवी हल्ला मचाए रे. मैं फूलन देवी हल्ला मचाए रे. आजा बाई आजा बाई. बाई हल्ला मचाए रे. बाई हल्ला मचाए रे. बाई हल्ला मचाए रे. अगं बाई अगं ए बाई, तू काय हल्ला करायला आलीस का? इथे आधीच आमच्या इथे हल्ले हल्ले गुल्ले आणि कल्ले खूप होत आहेत. अगं तसे नाही. तुझे नाव काय? फूलन देवी. हं? 12 पुलिस स्टेशन के पुलिस मुझे ढूंढ रहे हैं. 12? पण मी तुला पकडीन, कारण मी पक्का 12चा आहे. मी पुण्याचा आहे. मग काय मग? पुण्याला आरटीओने नंबर काय दिलाय गाड्यांना? MH12. हा, आणि अनेक गुंडांचं मी 13वं पण जेवलेलो आहे. पण मी खामोश 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 खामोश. काय आहे? मी काही बोललेच नाही. आता मला सांगा की तुम्हाला आपण पोलीस व्हावं असं कधीपासून वाटायला लागलं? मार्गशीर्षाचे दिवस होते. एक काका कुवा आमच्या घर. काय मुलाखत घेतेस का तू माझी? काय चाललंय तुझं? गपचूप दडवलेला माल बाहेर टाक नाही तर लॉकअप मध्ये टाकीन. माल तो आपके सामने ही है जाने मन. सावटपणा नकोय. मुस्काड फोडून इकडचं तिकडे करीन, तरी वठणीवर नाही आलीस ना तर टायर मध्ये घालून कुत्र्यासारखं मारीन. सर सर कुत्रा मारत नाही, चावतो. चेष्टा 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 करतेस.
वेडा समजलीस? नटी? अगं नटी कधी अशी असते का? नटी अशी गोंडस, सुरेख, तजेलदार, तेजपुंज आणि चित्ताकर्षक असते. तू अभिनय कर, काहीतरी सोप्पं करून दाखव. सोप्पं? हा. सर मी डेली सोप्पं करत नाही. अगं काय बाई, तू आता ताबडतोब एखादे सोपे वाक्य म्हणून दाखव वेगवेगळ्या पद्धतीने, तरच मला पटेल की तू नटी आहेस. ते जर का मला पटले नाही तर मी तुला 8 टाकीन. म्हण वाक्य एखादं सोपं छानपैकी म्हण वेगवेगळ्या पद्धतीने. सर तुम्हीच द्या ना वाक्य. देतोय. आंबे 3 रंगाचे असतात, काही हिरवे असतात, काही पिवळे असतात, काही लाल असतात. म्हण ना. वाक्य हेच आहे ते वाक्य. हे म्हणा. कुठे अडकले? आंबे 3 रंगांचे असतात, काही हिरवे, काही लाल, काही पिवळे असतात. आता यांना रौद्र रसच दाखवते. आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही पिवळे आणि काही हिरवे असतात. अगं चिडतेस कशाला गो? अगं प्रेमाने बोल, काहीतरी प्रेमाने बोल. नको ग, ऑन ड्युटी आहे ग, नको. अगं बायको येते म्हणूनच डबा घेऊन. मुलं काय? सर ऍक्टिंग आहे. हे ऍक्टिंग? अच्छा अच्छा, कर. हे काय, कुठला रस आहे हा? आंबे 3 रंगांचे असतात. हो का? काही हिरवे, अगं काही लाल, अगं तर काही पिवळे असतात. आता वीररस. महाराज, आंबे 3 रंगांचे असतात, काही लाल, काही हिरवे, तर काही पिवळे असतात. आंबे 3 रंगांचे असतात, काही हिरवे, काही लाल, तर काही पिवळे असतात. अरे आंबे नको. अगं 3 रंगांचे, कालच वर्ग नको. अगं काही हिरवे, काही लाल, काही पिवळे असतात. अगं ओक्सा बोक्षी काय करते? काही 3 रंगाचे असतात, काही लाल, काही पिवळे, काही हिरवे असतात. सर तुम्हाला काय झालं? तुझी सवय लागली गो मला. आंबे 3 रंगांचे, काही हिरवे, काही लाल, काही पिवळे नाही सॉरी, चुक तुमचं झालं की मी वाक्य बोल. झालं. रंगांचे असतात, काही हिरवे, काही पिवळे, काही लाल असतात. आता शेवटचा रस, आपला आवडता रस. म्हणजे कोणता? हुबाई फुरस. हुबाई फुरस म्हणजे हास्यरस. हास्यरस. काही हिरवे, काही लाल, काही पिवळे. तर झालं. अरे खरोखरच तुम्ही खूप महान ऍक्टर आहात. पण मी तुम्हाला एक शंका विचारू का? तुम्ही असे हे घायरडे कपडे काय घातलेत मग सांगा बरं. अहो काका काय झालं ना, आम्ही तिथे शूटिंग करत होतो ना,
तर दरोडा घालायचा होता. हा तर मग आम्ही कॉस्ट्युम घालून बसले होते, तर ते तुमचे पोलीस मला येऊन इकडे घेऊन आले. अच्छा, सिनेमात असे दृश्य होते तुमच्या डाक्याचे. वाटते का बघा? नाही 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 नाही. पण मी एक तुम्हाला विनंती करू का तुमच्या चरणी? म्हणजे काय की मला ही चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, तर एखादी भूमिका मिळेल का? मिळेल मिळेल. आता एक खरं सांगू, तुम्ही जशा डाकू बिकू नाही ना ऍक्टर आहात ना, तसा मी इन्स्पेक्टर वगैरे नाही. मी एक छोटा मोठा नट आहे. आता तरी द्याल काम? तुमचं प्रहसन अप्रतिम झालेलं आहे, तर आपण प्रतिक्रिया कोणाकडून ऐकण्यासाठी इच्छुक आहात? मी प्रतिक्रिया ऐकण्यासाठी इच्छुक आहे ते माझे स्नेही विजय पटवर्धन यांच्याकडून. सर बोलायचं मला. मस्त झालं, मस्त. तृप्ती, तुझ्याबरोबर काम करताना मला ते एवढं जाणवत नाही, पण इकडनं बघताना जाणवलं की तुझ्याकडे एनर्जीचं असं पोतं भरलेलं आहे फुल. कारण तू जेव्हा स्टेजवरती येतेस तेव्हा खूप एनर्जी घेऊन येतेस आणि दुसऱ्याला देतेस. हा अनुभव मी तुझ्याबरोबर काम करताना घेतला होता, पण आता बघताना सुद्धा जाणवलं की तू आलीस आणि अशी सगळ्या स्टेजला मस्त एनर्जी मिळाली. मस्त. आणि तुमचं भाषेवरचं प्रभुत्व तर काय, आता काय बोलायचं, फारच मस्त झालं फार. आणि तृप्ती, हे स्किट मध्ये ना असं काठावरचं होतं, म्हणजे झालं तर एकदम मस्त, नाहीतर एकदम खलास असं, पण ते उत्तम झालं. मस्त केलं दोघांनी. मला फार आवडलं, आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं, आम्ही एन्जॉय केलं. थँक्यू. क्या बात आहे. तर अशीच एनर्जी आपण यांच्याकडून घेत राहणार आहोत. अभिनयाची आवड सगळ्यांनाच असते, त्यामुळे एका दिग्दर्शकाकडे काम मागण्यासाठी गेली आहे एक आयटम गर्ल. बघूयात मध्ये त्या आयटम गर्लला काम मिळतंय का आणि ती अभिनय कशा पद्धतीने करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन, हेमांगी कवी आणि शशिकांत खेहरकर. लाइफ की नौटी कहानी, ये हरकत जवानी, ये हरकत जवानी, मीठा ये नमकीन पानी, ये हरकत जवानी, ये हरकत जवानी, हरकत 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 जवानी, हरकत 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 हरकत. हॅलो हॅलो हॅलो. हो रिजवानी साहेब, हे बघा, मी एका आर्ट फिल्मचा डिरेक्टर आहे. हो, माझ्या आर्ट फिल्म मध्ये तुम्ही आयटम सॉन्ग कुठे घुसडताय? काय आयटम गर्ल पाठवले तुम्ही? कोण बदालसा? नका नका पाठवू, मला नाही नाही बोलायचं तिच्याशी. का माझा वेळ वाया घालवताय तुम्ही? मला कंटाळा आला. तू नाही, बस बस, मला नाही बोलायचं तुमच्याशी. ठेवा ठेवा फोन. का बकबक करत राहील? हम तो कब का आ गई. अरे रे रे, वो रिजवानी हमका भेजे हैं. पुन्हा एकदा. अरे 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 अरे, काय हे काय बरोबर धुणवाळक झाल्याची काठी कशाला आणली? ही लाठी नहीं, मग हमरा बॉय है. अरे, हा तुमचा बॉय आहे? हाँ. तुम्हाला एवढा मुलगा असेल मला माहित नव्हतं. तुम तो बहुत ही नौटी है. बॉय मतलब वैसे नहीं. मामा, ये हमरा सब कुछ है. हाँ, असं सब कुछ? हाँ, ये हमरा मेकअप मैन वाह है, वाह. हेयर ड्रेसर वाह है, वाह. ड्राइवर वाह है, वाह. वॉचमैन वाह है. वॉचमैन वाह. टाइम का है बता? 7:45. ये तो हमरा कॉस्ट्यूम वालवा है. त्याला वलवा कुठेतरी. हाँ? अरे ह्याला, हिला, हेला मारीन एक धरून. हाँ, ये हमरे साथ रहिल. बर, काय काम काय तुमचं? अरे ये हमको जानत नहीं है. काय? हम बड़ा हीरोइन वाह है. हिरोईन? हाँ. बर, पोटा पाण्याचं काय करता? काय करता काय म्हणजे? हम तो बहुत कुछ करत रही. नाही नाही, ऍक्टिंगच्या संदर्भात विचारतोय मी. एक्टिंग. हे जाऊ दे. अरे हम एक्टिंग ऐसन करत है, हाँ. हम कॉमेडी करत है. हाँ. दिखाए का? हाँ. कॉमेडी. ऐक, अशी? हाँ, इमोशन भी है, असं? अशी? ड्रामा भी है, हाँ. काय व्हेरिएशन आहे? और ट्रेजेडी भी है. हाँ? वाह. काय आहे ना, हे साधारण अभिनयाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हो, तुम्ही एकच प्रकारे करताय सगळं? अरे ये तो हम कब से करत रहिल. होय काय? हाँ. बर बर. पण काय म्हणजे सध्या चालू काय? हम हा? हम बताते हैं कि का चल रहा है. हाँ 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 हाँ. 5 नौटंकी, हाँ. 10 शॉर्ट फिल्म, 15 एड फिल्म, 20 सीरियल और 25 बड़ी बड़ी फिल्में चालू है हमका. संपूर्ण महाराष्ट्रात काय चाललंय हे नाही विचारलं मी.
तुमचं काय चाललंय असं अरे विचारते. ये सब हमरा ही तो चल रहा है। अच्छा त्याचं केटरिंग कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे आहे. ये बहुत नौटी है, इनको मजाक करते हैं, मारो नाही तर थांबा मारो. थांबा हो, थांबा चालू नका, थांबा जरा. ऐसून नाही, काय झालं ऐसून नाही. थांबा. हे पुढे काहीतरी सुरू झालं अरे तुम्हाला मोठेपणी मस्त ऍक्ट्रेस व्हायचंय की नाही. अरे वो तो हम कब का चाहिए, हाँ। लेकिन एक बात हम बताए देते हैं काय? कि इस फिल्म के वास्ते हाँ। हम कोनो कॉम्प्रोमाइज बिल्कुल करेंगे रे. हम भी. तुम्ही कॉम्प्रोमाइज कराच. तुम्ही कॉम्प्रोमाइज कराच. काय सगळी तत्व बाजूला ठेवून ना तुम्ही ह्या वेळेला जरा ऍक्टिंग करा. वो तो हम हमेशा करते हैं. हम अभी आपको एक्टिंग करके दिखाते हैं. ऍक्टिंग. तुम्ही ऍक्टिंग करणार म्हटल्यावर हा घाबरला. हम खुश हुए हैं. साइलेंस साइलेंस साइलेंस. अब कोई बोलेगा नहीं. कोई मेरी बीवी एक्टिंग करने वाली है. अब कोई हूँ की चू नहीं करेगा. ये चू की हूँ नहीं करेगा. अरे. जो करेगा वो चू. अरे तूच किती बोलतोयस. अरे नंदू, हम का करब बताओ ना जल्दी. बेबी माँ हम तोरे हाथ की रोटी खाइल बा. उस फिल्म का कुछ करके दिखाओ. ये तो बहुत ही फेवरेट है रे. एक्शन. सरसों के खेत में कौन रे खड़ी, तू है सावरिया में गुलछड़ी. सरसों के खेत में कौन है खड़ी, तू है सावरिया में गुलछड़ी. सावरिया रगड़ा तू है मेरा मैं तेरी पानी पूरी. सावरिया रगड़ा तू है मेरा मैं तेरी पानी पूरी. चोर आहात तुम्ही. चोर चोर चोर? चोर आहात तुम्ही. कैसन? हे मराठी गाणं आहे आमच्याकडचं. नाही नाही, ये तो ओरिजिनल है. हाँ? ये हुआ का है. अरे हुआ कसलं हे हुयेव काय का आहे. है? ते हुप्पा हुय्या काय आहे. ते इकडचंच आहे हो. हा? हा इकडचंच आहे. बोलतो. माळ्याच्या माळ्यामध्ये कंग उभी. कोंगो उभी कोंगो. हे टंबटकर कोंगो कोंगो कोंगो. कोंगो. तुझ्या बोंगोवर एक लात घालू का. कोंगो म्हणतोय तुम्हारी. और कुछ एक्टिंग करके दिखाते हैं. और कुछ. हाँ, हाँ, हाँ. अहो, आधीचं तरी पूर्ण करा ना. अरे ऍक्टिंग करा म्हटल्यावरती नाचायला लागतात तुम्ही. अरे मोठे मोठे डायलॉग बोलायला लागतात माहितीये. बड़ा बड़ा डायलॉग हम कितने सारे फिल्में में बोले हैं. हो. बोल के दिखाएं. एक मोठा डायलॉग बोलून दाखवा. हाँ. हा चलो. इथेच ऐकू ना एवढं काय त्याच्यात. अरे ही तो हमारा डायलॉग है. चलो. हा मोठा डायलॉग आहे. हाँ, फिर अरे आमच्याकडे असं चालत नाही. असं भावना विवश होऊन बोलायला लागतं. ये भावना को बहुत विवश मत करो तुम. अरे जसे पल्लेदार वाक्य बोलायला लागतात. पल्लेदार. हाँ. तो पहले कुछ आप बताओ, हाँ. हम उसके बाद में बोलेंगे. ठीक आहे मी एक वाक्य सांगतो. हाँ. तुम्ही पाठ करा. एक मिनट. पाठ करा. करना. पाठ 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 पाठ. हे, बहुत ही नौटी है. हाँ? ये तो गला है. अरे मी सांगते ते लक्षात ठेवा आणि बोला. हा, हा, हा. व्यवस्थित वाक्य ऐका बरं हा, हा. का. सोपं वाक्य हा, हा. लगेच जमेल तुम्हाला. हा. ऐका. पिंपळे निरजचे पोलीस पाटील प्रभाकर पाटलांच्या प्रतिशोधाच्या साठी पिंचलेल्या पाणीपुरी विक्या पिंटू पंचपोरने प्रतिशोधाच्या पहिल्या पार्टमध्ये पौषाच्या पहिल्या प्रतिभेतेच्या पहाटे 5:25 पुष्पाला पांडे पांडे पळतावले. बोला. हाँ? बोला. हुई गवाह. हाँ. इतना ही. हाँ. थोड़ा मराठी में बताओ. अरे हे मराठीतच होतं. ये मराठी था. हाँ. ये तो बहुत ही आसान है. हमको थोड़ा चैलेंज वा दे दो. चॅलेंज पाहिजे आहे. हाँ. हे असं होतं. हाँ. हा, बोला मग चला. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काय राळे 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 रररररंपम. राळारामपम. हाँ, फिर अरे काय वर्सल आहे ऍक्टर एक मिनट. काय. डायलॉग को जाने दो. हा हम तो का एक्सप्रेशन दिखाता है. एक्सप्रेशन. हाँ. हा शब्द माहितीये तुम्हाला. काय? वा वा चांगलंय चांगलंय. मी सांगतो त्याप्रमाणे एक्सप्रेशन द्या. हा चलत रे. हा चला ते सोडा आधी. ऐ. असं असं धरून नसतं करायचं काही. का? ऍक्टिंग धरायची असते. हा हे काय. एक्टिंग वा.
अशी धरली हाँ बर तुम्ही मंगळागौरीला चाललाय ये तो हमको बहुत ही फेवरेट है हाँ। मंगला गौर ना मंगळागौर सुहागरातीला नाही चाललात तुम्ही तुम्हाला खूप भूक लागले भूक अन्नाची अन्नाची नाही मी हारलो देखा ये तो हार गए और कुछ बताए करके करा तुम्ही एक्झिट करून दाखवा हाँ। ओए, काहे? अशी लांब एक्झिट करा ना इथला रस्ताच नाही सापडला पाहिजे तुम्हाला लेकिन काय अहो मला चांगली हिरोईन पाहिजे हो सिन्सिअर व्यवस्थित काम करणारी हिरोईन पाहिजे ही ऑडिशन होती तुमची या ऑडिशन मध्ये तुम्ही नापास झालाय पण तुम्ही आमच्या ऑडिशन मध्ये पास झालात म्हणजे ऍक्च्युली आम्ही प्रोड्युसर्स आहोत आणि तुमच्यासारख्या सिन्सिअर डिरेक्टरच्या शोधात होतो हा. आज तो शोध आमचा संपला मग करायला आमची फिल्म आर्ट फिल्म आहे ना नाही आर्ट नाही हो एकच करायची आहे अच्छा नाही आर्ट आर्ट फिल्मच आहे काय बजेट काय बजेट बजेट आमचा असा चिरीमिरी नसतो हा खूप मोठा बजेट आहे किती आहे 10 लाख उलाला 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 तू है मेरी फैंटेसी चुनाना 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 अब मैं कहाँ हो गई आहा क्या बात आहे तुमचा हा आयटम सगळ्यांना फार आवडलेला आहे कुणाकडून आपण कमेंट्स घेऊयात सांगा मिलिंद अप्रतिम खूप सुरेख झालं खूप छान झालं म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतं की हे डर्टी पिक्चर नव्हतं हे अत्यंत ब्युटिफुल आणि चांगलं पिक्चर होतं वा सगळ्यात मला कौतुक पहिल्यांदा हेमांगीचं करावं असं वाटतं कारण ही व्यक्तिरेखा खूप अवघड होती याची सीमारेषा जर का थोडीशी ओलांडली गेली असती तर ते अश्लीलतेकडे झुकलं असतं पण ते कुठेही ओलांडलं गेलं नाही ती नखऱ्याला वाटली आणि लोभसवाणी वाटली व्यक्तिरेखा आणि हे संपूर्णपणे हेमांगीचं यश आहे दुसरं विजय तुझ्याबद्दल काय बोलायचं म्हणजे मला असं वाटत होतं की हे स्क्रिप्ट मला माहिती होतं कारण हे मी लिहिलेलं आहे पण लिखाणाच्या वरती तो ते नेऊन पोहोचवलंस शशिकांत काय बोलायचं म्हणजे कुठलाही रोल तुला द्यावा तू त्या रोलमध्ये विरघळून जातो अक्षरशः हो तर अशीच कॉमेडी फुल ऑन एनर्जी घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात हसायला विसरू नका आणि पाहायला विसरू नका फुवाय फून हुम धडाका